Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 7 lenses standard 10th. This is our video number 2. In this video we have to learn here images formed by convex lens and concave lens. For the drawing of the images or ray diagram obtained by convex lens or concave lens, we learn here three rules. आपल्याला यांच्या किरणांच्या डायग्राम जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला तीन नियमांचा अभ्यास करणं आवश्यक असतो. हा आहे कॉन्व्हेक्स लेन्स. लुक ॲट हियर इन द फर्स्ट डायग्राम. इट इज अ कॉन्व्हेक्स लेन्स व्हेन इन्सिडंट रे, जेव्हा आपाती किरण जो असतो, आपाती किरण जेव्हा यांच्या प्रिन्सिपल ॲक्सिसला, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि F1 F2 आपण दोन यांचे नाभीय केंद्र आपण पाहतो आहे. हा मुख्य अक्ष दिसतो. मुख्य अक्षाला जेव्हा इन्सिडंट रे हा पॅरेलल असतो, मुख्य अक्षाला या कॉन्व्हेक्स लेन्सच्या बहिर्वक्रभिंगाच्या मुख्य अक्षाला जेव्हा इन्सिडंट रे जेव्हा पॅरेलल असतो तेव्हा तो त्यांच्या इट पासेस रिफ्रॅक्टेड रे, अपवर्तन जो किरण असतो, इट पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस, यांच्या प्रिन्सिपल फोकसमधून, मुख्य अक्षामधून तो पास होतो आहे. म्हणजेच व्हेन द इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, द रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. तीन कंडिशन आपण या ठिकाणी पाहतोय. हा पहिला नियम झाला आहे. दुसरा नियम आहे व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस, जेव्हा इन्सिडंट रे या प्रिन्सिपल फोकसमधून जातो आहे. ओके, दुसरी कंडिशन आहे थ्रू द प्रिन्सिपल फोकस द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरेलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, जेव्हा यांच्या प्रिन्सिपल फोकसमधून इन्सिडंट रे जातो आहे तेव्हा तो पॅरेलल असतो प्रिन्सिपल ॲक्सिसला. दुसरा नियम आहे. तिसरा नियम आपण या ठिकाणी बघूया. व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर, जेव्हा इन्सिडंट रे हा यांच्या ऑप्टिकल सेंटरमधून जातो आहे. व्हेन पासेस थ्रू द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर. ओके, जेव्हा यांच्या व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स, इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. म्हणजे जेव्हा यांच्या सेंटरमधून जातो आहे तो कोणतीही दिशा न बदलवता तो जातो आहे, त्याचं रिफ्रॅक्शन होते आहे. म्हणजे तीन नियम आपण पाहतो आहे. व्हेन द इन्सिडंट रे, फर्स्ट डायग्राममध्ये आपण बघू शकतो, व्हेन द इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, द रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. ओके, देन सेकंड मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी F1 F2 फोकस. व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल ॲक्सिस, पासेस टू द प्रिन्सिपल फोकस, द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तिसरी कंडिशन आपण पाहतोय की इन्सिडंट रे, व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर, हे ऑप्टिकल सेंटर आहे, या सेंटरमधून तो जातो तो. व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स, इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तर ह्या तीन नियमांचा जर आपण अभ्यास केला काळजीपूर्वक तर नक्कीच आपण याच्या रे डायग्राम ज्या असतात त्या आपण काढू शकतो. त्यासाठी आपल्याला अरेंजमेंट फॉर द एक्सपेरिमेंट या ठिकाणी एक प्रयोग आपल्याला बघता येईल. आपल्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा आपण हा प्रयोग बघू शकतो आहे. यामध्ये आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स लागणार आहे. या ठिकाणी हे मीटर स्केल आपल्याला दिसते, मीटर स्केल, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, स्टँड आहे लेन्स ठेवण्यासाठी, आणि स्क्रीन आहे, पडदा आहे, चॉक आहे, कॅन्डल आपल्याला दिसते आहे. एक स्ट्रेट लाईन जर आपण काढली आहे सेंटर ऑफ द टेबल, मग त्यानंतर लेन्स आपण ठेवूया, प्लेस द स्क्रीन आपण या ठिकाणी ठेवूया, जेणेकरून आपल्याला इमेज जी असते ते आपल्याला स्पष्टपणे या पडद्यावर दिसू शकते. मग याचं अंतर मोजायचं आहे. ओ जे अंतर असते, मेजर द डिस्टन्स बिटवीन ओ अँड F1 आणि ओचं जे अंतर असते, कॉन्व्हेक्स लेन्स जिथे ठेवला आहे ते जर आपण मोजायचं आहे. मार्क ए पॉइंट ॲट डिस्टन्स 2F1 from O on the same side of F1 and mark it as 2F1. Repeat action 3 to 4 on the other side of the lens and mark F2 and 2F2 on the स्ट्रेट लाईन. ओके, मग हे आपण केल्यानंतर
नाव प्लेस द बर्निंग कॅन्डल, या ठिकाणी आपण बर्निंग कॅन्डल ठेवलेली आहे ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स फार बियॉन्ड द, या 2Fच्या आपण अलीकडे ठेवलेली आहे. ॲट 2F1 बिटवीन 2F1 अँड F1 ॲट F1 अँड बिटवीन F1 अँड नोट अवर ऑब्झर्वेशन. मग अशा पद्धतीनं आपण हे प्रयोगामध्ये रचना केल्यानंतर आपण या ठिकाणी आपण सांगू शकतो का व्हॉट आर द रिअल अँड व्हर्च्युअल इमेजेस म्हणजे काय. व्हॉट विल यू फाइंड आउट वेदर द इमेज इज रिअल ऑर व्हर्च्युअल. कॅन ए व्हर्च्युअल इमेज बी ऑप्टेन ऑन अ स्क्रीन. मग या स्क्रीनवर आपल्याला व्हर्च्युअल इमेज मिळणार काय, हे याचं उत्तर आपण या प्रयोगामध्ये मिळवू शकतो. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो रिअल इमेजेस फॉर्म बाय ए कॉन्व्हेक्स लेन्स. मग आपण हा जो प्रयोग आत्ताच पाहिलेला आहे, तर यामध्ये आपण अशा पद्धतीची रे डायग्राम काढू शकतो आहे. रिअल इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे हा जो लेन्स आहे, भिंग आहे, हा बहिर्वक्र भिंगामधून कशा पद्धतीची खरी जी प्रतिमा असते ते आपण तयार करू शकतो. तर यामध्ये 7.7 मध्ये आपण बघू शकतो ए बी जो ऑब्जेक्ट आहे, आपल्याला ए बी ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ए आणि बी. ओके, ए बी ऑब्जेक्ट प्लेस बियॉन्ड द पॉईंट 2F1 म्हणजे या 2F1 पॉईंटच्या आपण बाहेर ठेवलेला आहे. ओके, द इन्सिडेंट रे BC, हा इन्सिडेंट रे आहे, BC इज द इन्सिडेंट रे, BC इज द इन्सिडेंट रे. ओके, स्टार्टिंग फ्रॉम B अँड गोईंग पॅरेलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरेलल आहे. ओके, अँड गोज थ्रू द प्रिन्सिपल फोकस F2 आणि या F2 मधून हा जो रे आहे, हा पॅरेलल असलेला रे, याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे आणि या प्रिन्सिपल ॲक्सिस मधून तो जात आहे, प्रिन्सिपल फोकस F2 मधून. आफ्टर रिफ्रॅक्शन अलॉंग CT आपण या ठिकाणी बघतो आहे की मग याचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर हा C2 कुठपर्यंत आलेला आहे, T पर्यंत आलेला आहे. ओके, या ठिकाणी आलेला आहे तो, आपण हे पण आपण या ठिकाणी बघू शकतो. ओके, त्यानंतर बघा द रे BO. ओके, द रे BO, B आणि O हा जो किरण आहे, B आणि O हा जो किरण आपण या ठिकाणी बघतो आहे, स्टार्टिंग फ्रॉम B अँड पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर O आणि BO जो किरण आहे हा ऑप्टिकल सेंटर मधून जातो आहे. ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स गोज OS, या ठिकाणी तो आलेला आहे. ओके, विदाउट चेंजिंग, आता याची या ठिकाणी डायरेक्शन चेंज होत नाही आहे. इट इंटरसेक्ट CT, इट इंटरसेक्ट CT, इट इंटरसेक्ट CT. ओके, आणि अशा पद्धतीने आपण पाहतो आहे इन B, दिस मीन्स दॅट द इमेज B इज फॉर्म ॲट B डॅश. या ठिकाणी B ची जी इमेज आहे ही या ठिकाणी B डॅश तयार झालेली आहे या ठिकाणी. ओके, ॲज A इज सिच्युएटेड, ए जो दिसतोय आपल्याला, ए या ठिकाणी आहे, ॲज A इज सिच्युएटेड ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, इट इज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. हा मग ए हा प्रिन्सिपल ॲक्सिसवर आपल्याला दिसतोय. इट्स इमेज विल बी लोकेटेड अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस ॲट A डॅश आणि याची प्रतिमा जी आहे, या ए ची प्रतिमा आपल्याला A डॅश या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी पाहिलं व्हर्टिकली आहे अबव द B डॅश, व्हर्टिकल आहे, सरळ आहे. दस A डॅश B डॅश विल बी द इमेज ऑफ AB म्हणजे या AB ची जी इमेज आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. A डॅश B डॅश, A1 B1 ही जी इमेज आपल्याला या ठिकाणी पाहतोय आपण, हे फॉर्म बाय द लेन्स A1 B1 म्हणजे A डॅश B डॅश विल बी द इमेज ऑफ AB फॉर्म बाय द लेन्स. सो वी लर्न, या प्रयोगावरून आपण काय शिकतो आहे, वी लर्न दॅट इफ एन ऑब्जेक्ट इज प्लेस बियॉन्ड द 2F1, जर एखादी वस्तू जर या 2F हा जो फोकस आहे 2Fच्या पलीकडे जर आपण ठेवली, जर वस्तू या लेन्समध्ये बहिर्वक्र भिंगामध्ये जर वस्तू आपण 2F1 च्या वर जर आपण ठेवली, द इमेज इज फॉर्म बिटवीन F2 अँड 2F2, इट इज रिअल अँड इन्व्हर्टेड. आता जो एक प्रश्न आपल्याला विचारला होता, रिअल अँड इन्व्हर्टेड अँड इट्स साईज इज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. हा जो ऑब्जेक्ट आपण पाहिलेला आहे AB ऑब्जेक्टपेक्षा या ठिकाणची जी साईज आहे, याचा आकार जो आहे तो छोटा आहे आपल्याला. ओके, इट्स इन्व्हर्टेड अँड इट्स साईज इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, उलट आहे आणि रिअल अँड इन्व्हर्टेड अँड इट्स साईज इज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. प्रत्यक्ष वस्तूपेक्षा तिचा आकार कमी असतो बहिर्वक्र भिंगामध्ये. तर अशा पद्धतीनं
आपण वेगवेगळ्या ज्या रिअल इमेज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, रिअल इमेज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण पुन्हा अभ्यासू शकतो आहे 7.8 मध्ये. लुक ॲट द डायग्राम हिअर. इमेजेस फॉर्म बाय द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. या ठिकाणी बहिर्वक्र भिंग आहे. कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. ओके, लुक ॲट हिअर. स्टडी द फिगर. डिटरमाइन द position, size and nature of images formed for different position of an object with the help of ray diagram. आपण आता जे पाहिलेलं आहे या ठिकाणी पण आपण रे डायग्रामचा अभ्यास केलेला आहे. या रे डायग्रामचा अभ्यास केल्यानंतर या रे डायग्रामचा आपण अभ्यास करूया की आणि मग याचा ही डायग्रामचा अभ्यास करून आपल्याला जो टेबल दिलेला आहे या ठिकाणी इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स फॉर डिफरंट पोझिशन ऑफ द डिफरंट ऑब्जेक्ट. मग पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी जर असेल, जर अनंत ठिकाणी आपण जर ते ऑब्जेक्ट ठेवली आहे, एखादी वस्तू ठेवली आहे, मग पोझिशन ऑफ द इमेज ॲट फोकस F2. ओके, साईज ऑफ द इमेज पॉइंट इमेज राहणार आहे आणि नेचर राहणार आहे त्या इमेजचं रिअल अँड इन्व्हर्टेड. बियॉन्ड 2F1 या 2F1च्या जर बाहेर ठेवली तर इमेज आपल्याला बिटवीन F2 अँड 2F2 यामध्ये राहणार आहे. स्मॉलर इमेज राहणार आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड राहणार आहे. आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी इमेज ठेवली 2F1 जर इमेज ठेवली तर पोझिशन ऑफ इमेज जी तयार होणार आहे ते 2F2 मध्ये तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर इमेज असेल तर आपल्याला या ठिकाणी ती इमेज तयार झालेली दिसेल. सारख्या साईजची ती इमेज राहणार आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड राहणार आहे. बिटवीन F1 अँड F2 मध्ये जर आपण इमेज एखादी वस्तू जर आपण ठेवली आहे तर ती पोझिशन जे आहे ते इन्फिनिटी राहणार आहे आणि मोठी प्रतिमा त्याची दिसणार आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. बिटवीन F1 अँड 0 मध्ये जर आपण प्रतिमा ठेवलेली आहे, एखादी वस्तू ठेवली आहे, ऑन द सेम साइड ऑफ द लेन्स एज द ऑब्जेक्ट आणि मोठी प्रतिमा दिसणार आहे, व्हर्च्युअल आणि सरळ दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ज्या प्रतिमा आहे रिअल इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. या अभ्यासानंतर या टेबलचा आपण या चित्रावरून याचा ऑब्झर्वेशन करून इमेजेस फॉर्म बाय पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट या चित्रावरून आपण या टेबलचा आत्ताच आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण जो दुसरा लेन्स आहे इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स बद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, ज्या पद्धतीनं कॉन्व्हेक्स लेन्समध्ये प्रतिमा तयार होते आणि त्याच्या रे डायग्रामचा आपण अभ्यास केला, त्याच पद्धतीनं इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स आपण अंतर्वक्र भिंगाचा आपण अभ्यास करणार आहोत. वी कॅन ऑब्जेक्ट इमेजेस ऑब्टेन बाय कॉन्केव्ह लेन्स युझिंग द फॉलोइंग रूल. मग या ठिकाणी दोन नियमाचा आपण अभ्यास करूया. व्हेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, द रिफ्लेक्टेड रे when extended backward passes through its focus. When the incident ray passes through the focus, the refracted ray is parallel to the principal axis. या ठिकाणी आपण या चित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुन्हा लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण याचा अभ्यास करू शकतो आहे. ओके, as shown in the figure, look at figure 7.9. ऑब्जेक्ट PQ आपण बघू शकतो. एक वस्तू आहे P आणि Q ही वस्तू आहे. ऑब्जेक्ट PQ आहे, ही P आणि Q ही एक वस्तू आहे, P आणि Q. ओके, लुक ॲट हिअर. इज प्लेस बिटवीन F1 अँड 2F1. पहा, हे F1 आहे, 2F1 आहे. मग यांच्या मधात जर ही वस्तू आपण ठेवली इन फ्रंट ऑफ द कॉन्केव्ह लेन्स, अंतर्वक्र भिंगाच्या पुढे जर आपण ही वस्तू ठेवली तर काय होणार आहे? द इन्सिडेंट रे PA, हा P आहे आणि हा A आहे. इन्सिडेंट रे PA स्टार्टिंग फ्रॉम P टू पॉइंट P अँड गोइंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. या प्रिन्सिपल ॲक्सिसला तो पॅरलल आहे. ओके, पॅरलल गोइंग टू द प्रिन्सिपल ॲक्सिस गोज अलॉंग AD आफ्टर रिफ्रॅक्शन. PQ जो आपण या ठिकाणी पाहिला, PQ हा AD आपण या ठिकाणी पाहतो. याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. PAचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे A
आणि डी मध्ये झालेलं आहे. ओके, ए आणि डी झालेलं आहे, अपवर्तन झालेलं आहे, त्याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. ओके, एक्सटेंडेड आफ्टर रिफ्रॅक्शन इफ एडी इज एक्सटेंडेड बॅकवर्ड इट अपियर्स टू कम फ्रॉम F1. या ठिकाणी याला जर आपण बॅकच्या साईडला याला जर आपण एक्सटेंड केलं, लांबवलं, तर तो कुठे येईल, परत या ठिकाणी F1 वर येणार आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहतो आहे. द इन्सिडेंट रे PO आपण बघूया. हा इन्सिडेंट दुसरा रे आहे PO, म्हणजे मध्यबिंदूतून जर जात असेल PO, P आणि O या ठिकाणी आपण बघतो आहे. द इन्सिडेंट रे PO स्टार्टिंग पॉइंट P, ओके, अँड पासिंग थ्रू O या ठिकाणी जर तो येत असेल, गोज अलॉंग द सेम डायरेक्शन आफ्टर रिफ्रॅक्शन, म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो एकाच डायरेक्शननं, एक त्याच दिशेनं आपल्याला जाताना दिसतो आहे आफ्टर रिफ्रॅक्शन. PO इंटरसेक्ट रे AF1, ओके, अँड P डॅश, दॅट इज P डॅश इज द इमेज ऑफ P. आपण या ठिकाणी पाहतो, हा जो P आहे याची इमेज आहे P डॅश किंवा P1 ज्याला म्हणू आपण. ओके, या ठिकाणी तो येणार आहे. ही कशा पद्धतीची प्रतिमा आपल्याला Q डॅश दिसते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. ओके, तर इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स, अंतर्वक्र भिंगा मधून जर रेज जात असेल, इन्सिडेंट रे होत असेल, तर त्याचं रिफ्रॅक्शन कसं होते आहे आणि कशा पद्धतीची त्या वस्तूची प्रतिमा दिसते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, पोझिशन ऑफ द इमेज ऑन द फर्स्ट फोकस F1, साईज ऑफ द इमेज पॉइंट इमेज, आणि नेचर ऑफ द इमेज आहे व्हर्च्युअल अँड इरेक्ट. Anywhere between optical center O and infinity, between the optical center and the focus, small image राहणार आहे, व्हर्च्युअल अँड रिअल राहणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं प्रतिमा दिसते आहे. द इमेज फॉर्म बाय ए कॉन्केव्ह लेन्स, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजेच जी प्रतिमा आपण या ठिकाणी पाहतो आहे, ॲज द पॉईंट Q आपण बघूया. हा जो Q पॉईंट आपण बघतो आहे, ॲज द पॉईंट Q, हा Q पॉईंट आहे. ॲज द पॉईंट Q is on the principal axis, हा principal axis आहे, हा पॉइंट आहे Q. ओके, इट्स इमेज इज फॉर्म अलॉंग द ॲक्सिस, Q डॅश मध्ये त्याची इमेज आपल्याला या ठिकाणी दिसते डायरेक्टली बिलो द P1, अँड दस P1 आणि Q1 आपण बघतो आहे, इज द इमेज ऑफ P आणि Q ची ती प्रतिमा आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येते आहे, वी लर्न फ्रॉम दिस डायग्राम, रे डायग्राम, द इमेज फॉर्म बाय ए कॉन्केव्ह लेन्स, अंतर्वक्र भिंगातून तयार होणारी प्रतिमा ही नेहमी व्हर्च्युअल असते आहे, इरेक्ट असते आहे, सरळ असते आहे, आणि त्या वस्तूपेक्षा लहान दिसते. बघा, PQ पेक्षा ही जी प्रतिमा दिसते आपल्याला, ही सरळ आहे आणि लहान प्रतिमा आहे. म्हणजेच इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. ओके मित्रांनो, आपण या ठिकाणी दोनही ज्या प्रतिमा, इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स, याबद्दलचा अभ्यास केला आहे. ओके, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझे चॅनल सबस्क्राईब करू शकता किंवा दुसऱ्यांना शेअर करू शकता. ओके.